आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते। शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाचा अपडेट आलेला आहे। खरं म्हणजे तर हे अपडेट आलं आहे ते शेतकऱ्यांना थोडंसं धक्कादायकच असणार आहे, त्याच्याबद्दल आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येणार आणि तुम्ही फुल वॉच करू शकणार। शेतकरी बांधवांनो, आता आपल्याला ई पीक पाहणी हे करणं कंपल्सरी गरजेचं आहे, कारण शेतकऱ्यांना पीक विमा, नुकसान भरपाई, दुष्काळग्रस्त परिस्थिती असेल तरी पण तुम्हाला कर्जमाफी ह्या सगळ्या गोष्टी मिळणार नाही। त्यासाठी ही अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे, तो व्हिडिओ आहे, हा स्किप न करता बघा। तर खरीप हंगामापासून 4 महिने झाल्यानंतर शासनाने दुष्काळी तालुक्यातील खरीपाच्या 18,000 हेक्टर क्षेत्रावरील पीक पाहणी करणे, शेतकरी गट आणि संवेदनशील नंबरच्या याद्या सादर करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। महसुली आणि कृषी विभागाला दिला जातो। दुष्काळी सवलती ई पीक पाहणी नोंद केलेल्या शेतकऱ्यांनाच मिळेल असं अटी शेतकऱ्यांसाठी बनवण्यात आलेल्या आहेत आणि तलाठी व कृषी सहाय्यकांची कोंडी झालेली आहे। त्या तालुक्यातील 62 गावांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेल्या 18 ते 20 हजार हेक्टरवरील खरीपाच्या भुईमूग, सोयाबीन, भात, ज्वारीसह इतर कडधान्य पेरण्या वाया गेल्या होत्या। त्यामुळे शासनाने तालुका दुष्काळी जाहीर केला आहे। खरीप हंगाम संपूर्ण 4 महिने झाले शेतीवरती मोकळे पडलेले असताना शासनाने तब्बल 4 महिन्यावरती नंतरच पीक पाहणी शेतकरी या दौऱ्यावरती करून शासनाने पाठवणाऱ्या आदेशवरती महसुली आणि कृषी प्रशासनाला दिला आहे। शासन निकषानुसार दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यामधील शेतकऱ्यांना जिरायत क्षेत्रासाठी प्रति हेक्टरी 8,500 रुपये मदत करण्याचे संकेत आपल्याला मिळू लागलेले आहेत। याकरिता कार्यालयातील 18,000 हेक्टर शेतकऱ्याला किमान 5 ते 16 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये दिलेले आहेत, परंतु अद्यापही शेतकऱ्यांच्या अर्ध्या शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई किंवा पीक विमा हा शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये अजूनही आलेला नाही। तर 30 ते 32 गावामध्ये याद्या तयार आहेत। 4 दिवसातच संपूर्ण या लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या हे शासनाकडे जाणार आहेत, पाठवल्या जाणार आहेत। तसेच 33% वीज सवलत, त्याचबरोबर कर्ज पुनर्गठन, व्याज सवलत, त्याचबरोबर शाळा शुल्क अशा सुविधांचा लाभ शेतकऱ्यांना हा उपस्थित करण्यात दिलेला आहे, म्हणजे ह्या सवलती शेतकऱ्यांना लागू करण्यात आलेल्या आहे। तर शेतकरी बांधवांनो, हे महत्त्वाचं अपडेट असणार आहे। जर तुमची ई पीक पाहणी झालेली नाही ती लवकरात लवकर ई पीक पाहणी करणे खूप गरजेचं आहे। त्याचबरोबर ती तुमचे जर आधार कार्ड आणि तुमचा मोबाईल नंबर आपल्या बँकेशी संलग्न नसेल, म्हणजे अपडेट नसेल, तर ते तुम्ही तातडीने करून घ्यावा, जेणेकरून जेव्हा ही योजना साकारण्यात येते त्या दिवशी तुमची कोणती अडचण न येता तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे हे ट्रान्सफर करण्यात येणार आहे। तर प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगण्यात येत आहे की कंटिन्यू तुम्ही ई पीक पाहणी किंवा तुमचं मोबाईल आधार नंबर हे तुम्ही व्यवस्थित करा। अद्यापही कितीतरी शेतकरी 1 लाखाच्या आसपास शेतकऱ्यांनी आपलं आधार कार्ड संलग्न न केल्यामुळे नमो शेतकरी PM किसान हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ट्रान्सफर न झाल्यामुळे शेतकऱ्यांना अद्यापही म्हणतात की आम्हाला बँकेत पैसे नाही आले नाही। तर ह्या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांना सांगण्यात येत आहेत व्हिडिओच्या माध्यमातून की लवकरात लवकर तुम्ही तुमचे आधार कार्ड वगैरे आहे ते तुम्ही संलग्न करून घ्या। आशा करते की तुम्हाला ही माहिती आवडली असेल। भेटूया आपण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये, तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते। जय हिंद, जय महाराष्ट्र।